झोपल्यात का काय नेमकी तिथं का लोळत येत नेमकी काय झोपून कीर्तन ऐकते म्हणजे अशी ती झोपली बी नाही ती एक झोपले फक्त म्हणजे अशी रिलॅक्स म्हणजे आधुनिक पिढी ह्याला म्हणायचं लय अवघड इथं गुरुजी आहेत का कोण सर सरांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं कारण एका वर्गात 50 पोरं कशी संभळीत असते त्यांची त्यांनाच माहित 12 घरची सोपं आहे का ते गप कोण बोलते आणि काय त्याचा नियम नाही म्हणे या गुरुजीने पाटे पाटे दव बिंदू का पडते दाईवर पडतं ना असं पाटे पाटे मला पाटे पाटे दव बिंदू का पडते ते म्हणला सर पृथ्वी स्वतःभोवती फिरती आणि मग फिरून फिरून तिला घाम येत म्हणून ती पडते ही त्याचं उत्तर आहे लय सहज बोलते पण गुरुजी म्हणले लय आगावपणा करू नको म्हणले काही उत्तर देतो काही बोलतो कधी जन्म झालाय म्हणजे माझा जन्म झालाय गुरुवार आहे तुमचा रविवार आहे लबाड बोलताय रविवारी जन्म होतच नाही का सुट्टीचा असती जन्माला तेवढं त्याचा बाप आलता पालक मिळाला ते मला लयच आगावणी बोलतोय कमरेचा बेल्ट काढूनच हाणीन पोरगा म्हणला पप्पा बेल्ट काढून हाणू शकत नाही म्हणजे का बेल्ट काढला तुमची पॅन्टच घालणार रे यात काय पोरं म्हणजे लय मी त्यांना भिवूनच असतो मी एका गावात कीर्तनाला गेलो आणि त्या गुरुमालकिनीचं पोरगाव लयच दणक्याच्या दणके होतं म्हणून असं सफरचंदा वाणी घालून गणपती वणी डिरीन आंब्यावानी पिवळण कापसावानी मौन असं लयच वजनदार होतं खपक्याच्या खपक्या आणि मी गेलो ते माझ्याकडे असं बघायचं मी म्हणलं हे आपल्याला काही तिरक्या डोळ्याने मी आपलं ग बसलो वजनदार होतं माझ्यापाशी आलो बसलो मला महाराज माझ्या की इच्छा मी मला विचार ना तुमच्या मांडीव बसू का बाजूला त्याने बाजूला बसलं कार्टून लावलं तसला छोटा भीम त्यांना लय पटत चेवण्याव आणि मग तसलं कार्टून लावलं आणि मी म्हणलं दिकी रिमोट मला बातम्या बघायच्या कुठे किती वाढली कुठे किती कमी झाली पेशंट कोरोनाची दिकी रिमोट दुसऱ्याच्या घरी येऊन मला भिकाऱ्यावानी रिमोट मागतो म्हणलं हाताने इज्जत गेली म्हणजे तुला बघायचं ती बघ पण तोंड गप करवो आणि काय त्याच्या मनात आलं का माझ्या तोंडावर रिमोट पकडला गेला खेळायला आता रिमोट हाता म्हणलं लावा चॅनल बटन दाबून दाबून रिमोट तोडला पण चॅनलच बदला ना आणि परत कीर्तन सुरू झाले मला म्हणताय जय हरी म्हणलं जय हरी पण चॅनल कस काय बदलला ना ते मला सीलच काढून नेली होती त्याच्यामुळं बारकी म्हणजे लय छान असतात म्हणून गणपती बाप्पाकडे मागायचं असेल तर आज महिला म्हणजे एकच मागा ऐसा पुत्र वाटत का म्हणजे असं इतके आरडते ही वरचा पंचम लावायचं म्हणजे बिंबीच्या देटापासून आरडावं लागते आणि तुम्ही टाळ्या असं म्हणजे कर्ज आहे का काय कोणावर असं लोड आहे का काय भाऊ जरा फ्रेश बसा नाही सोपं आहे का काय तो इथं आरडायचं 17 वर्षी घासावं लागते वरचा पण लय अवघड आहे आपण जीव तोडून तरी एखादं खालून कसं करतो
थोडं मारायच्यात का काय बुजनी तुला तिथं आकडा होतोय अहो. आणि ज्याला पकवाजातलं काय कळत नाही, मी म्हणतो ज्याला कळतंय त्याने म्हणा नका, पण ज्याला काय आता ओमकार इतकं जीव तुडून सुंदर वादन चालू आहे, किती गोड वाजवत ते तरी कीर्तन संपलं एखादा नमुना भेटतो मना असा रिदम आला नाही. मग तू वाजव हे मला काय येतंय गपमर येत नाही तर डोकं लावायचं नाही. इथं ही गायन झालं वाद झालं हे सोपं नाही. मग आपण अशी दाद दिल्यावर त्यांना सुद्धा आनंद वाटतो ना, त्याच्यामुळं कारण त्यांना काय आपल्याकडून अपेक्षा आहे, तुमचं प्रेम जिंकणं हेच त्यांच्यासाठी. मग ही गायक वादक मंडळी एवढं कशासाठी करतात, मग असं टाळ्याला काय टोल नाका वगैरे नसेल ना असं तुमच्याकडे. मोकळ्या वाजवी चला विठ्ठल. लय हसले आमच्या माता बावल्या, आणि हसलंच पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. कारण माणसाच्या जन्मात येऊन खूप हसा, तरुणपणात परमारतात गुस्सा, म्हणजे तुमचा कापणार नाही किस्सा. नाही आता आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टेकून बसतो आणि उदबत्तीचा वास त्याच्या नाकात घुसतो. मालकीने एखादी गेली ना, मग मालक कसा करतो तिला, अगं उठून बस ना, माझ्या संग बोल ना, मी आल्या हायतोवरला का लाकडाने हानीत होता. बाहेरच्या तुळशीला 2-2 तांबे पाणी घालून तुळस झाडून टाकली तू, आणि घरातल्या तुळशीकडे बघा ना सुद्धा तू. अरे ह्यांना जपा. महिला मंडळ ही खरी लक्ष्मी, पुरुष मंडळी, आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. हा राग नसतो, लोभ नसतो, आणि कसे संसार आहेत त्यांची त्यांनाच माहिती. आणि आमच्यातले बी महाराज मंडळी महिलांना नाव महिला अशा महिला तशा, एखादी गोष्ट त्यांना सांगितलं त्यांच्या पोटात राहत नाही, आणि तुला म्हणून सांगते ना अख्या नेकनूरला येडा आणते. अहो हा तुमचा दोष नाही. एक सांगतो गणेश महाराज माऊली महिलांचं मन म्हणजे मोकळे बरं का, तुम्ही माना अथवा न माना, मोकळ्या मनाचे असते ते, मनात काही ठेवीत नाही. आणि दुसरी गोष्ट हसताना सुद्धा त्या मोकळ्या मनाने हसतात. असं कीर्तना सुद्धा हसण्याची फ्रिक्वेन्सी बघा, त्यांच्या आवाज असा मोकळे मन. आणि पुरुष मोकळा हसना बुवा, हस दगडासारखी अंतकरण झालेली असते त्यांची. हा महिला मंडळ म्हणजे कसं मऊ मेना होऊया आम्ही विष्णुदास, ही म्हणजे कठीण वाजार असं भेद व्हायचे असं असतं. आणि एखादी गोष्ट महिलांच्या पोटात का राहत नाही, हा महिला मंडळांचा दोष अजिबात नाही. तिकडं ते धर्मराज बसला शाप देऊन बोगायचं आलंय ह्यांना, त्यांच्या पोटात का राहत नाही ते तिकडं पांडवांकडे जाऊन विचारा, पांडव किती पांडव किती पांडव किती 5 आपल्याला हसायचंच काळा नाही. तो लय दिवसात म्हणतो मी आज मोकळा झालो बा. पांडव 5 पण खरे किती. आता तर उलट गाणी सुरू केलंय का काय. अरे खरे 6वा कोण कर्ण. पण युद्धात काय झालं, वरमाव बाण लागण्यात कर्ण रणांगणात कोसळला. हे आईला कळलं. आईचं अंतकरण तिच्या इतकं प्रेम जगात कुणीच करू शकत नाही. आणि मग आई रणांगणामध्ये पळत आली, मेलेल्या कर्णाचं डोकं मांडीव घेतलं आणि डसा रडायला लागली. आई रडते, डोळ्यातून पाणी घेते, टाहूला पडला. अहो 5 पांडवांना नवल वाटलं की माझा शत्रू मेला असताना आईला आनंद होण्याची गरज असून आई का रडते. अर्जुन पुढे, धर्मराज पुढे, आई अरे शत्रू तुला आनंद होण्याची गरज आहे, मी विजय प्राप्त केला आणि तू कर्णाचं डोकं मांडीव घेऊन रडते, तुला कळतं का काय. आई म्हणले दादा, धर्मराजाला विचारला, धर्मा हा तुमचा शत्रू नाही, हा तुमचा थोरला भाऊ होता. आई कर्ण माझा भाऊ आहे ही गोष्ट तुम्हाला अगोदर का सांगितली नाही. कर्ण माझा भाऊ आहे ही गोष्ट इतक्या दिवस तुझ्या पोटात राहिलीच कशी. आतापासून मी महिला मंडळांना शाप देतो की इथून पुढे महिलांच्या पोटात काहीच राहणार नाही, म्हणून तुला म्हणून सांगते. हित बसतंय त्या तुमचा दोष नाही, तुमचा अंतकरण मोकळे. विठ्ठल चाललाय की आईसा पुत्र देई गुंडा एकच असावा वंशाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज एकच आहे.
390 वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. आवाज थोडा कडक करा. 18 प्रगट जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राचे. तर राजाच्या येण्याने धरती पावन झाली. विचार उच्च ठेवा तरुण पिढी. जयंती भिंती जोरदार करा पण विचाराची जयंती करा. नुसतं बोर्ड लावून उपयोग नाही. कराव झेंड गाडीला झेंड राजे. तुमची महाराष्ट्राला मर्जी. राजांची गरज आहे तुझी. तू का नुसतं वेड्या फुकाय आला का काय? तुम्ही राजेच आहेत. आजची युवा पिढी ना आज जेवढे कीर्तनाला तरुण युवक आहेत हे छत्रपतींचे मावळे आहेत. उगाच कीर्तन नाही ठेवलं आता गणपती पुढे सुद्धा डीजे असतो. मंडळ बिल बिघडल्यात आजकाल. अवघ तुम्हाला मेंगडे बाबा नाना महाराज याची सगळी बंकट स्वामींची पार्श्वभूमी. नाना महाराज खोटं बोलत नाही. महाराजाच्या गादीवर आहे. मी 32 शिराळा तालुक्यात एका गावात गेलो. त्या मंडळाचं नाव काय असं? आता तुमच्या मंडळाचं नाव काय? रौद्रशंभो म्हणजे महादेवजींचं नाव टाकले. त्या मंडळाचं नाव काय होतं? कॉकटेल तरुण मित्र मंडळ. आणि माझ्याकडे पत्रिका आहे मोबाईल मध्ये, कॉकटेल तरुण मित्र. मी म्हणलं कॉकटेल म्हणजे काय वानगड आहे बुवा. मी अध्यक्षालाच बोलवलं. मी म्हणलं का? ते म्हणला महाराज आमच्या गावात एकूण सगळे लहान मुलं आमच्या गावात सगळी ते ऐकत नसते. तर आमच्या गावात एकूण म्हणले 50 मंडळ. बघ तुमच्या वस्तीचं मला पटलं. जसं एक गाव एक गणपती तसं एका वस्ती एकच गणपती असं आणि सगळ्यांचं त्या निमित्ताने एकी होती. म्हणलं आमच्या गावात 50 मंडळ येतो. म्हणलं मग त्याचा आणि कॉकटेलचा काय संबंध आहे? म्हणलं हाय ना. म्हणलं का? मला आमच्या गावात आधी 49च मंडळ होती म्हणला. पण प्रत्येक मंडळातला एक एक कार्यकर्ता फुटला. त्याने पार्टी सोडली म्हणला त्या मंडळाच्या. आणि सगळ्या मंडळातला एक एक कार्यकर्ता आमच्या मंडळात आला. म्हणून आम्ही नाव टाकलं कॉकटेल तरुण मित्र मंडळ. ही काढला निमा ती काढला निमा म्हणजे ही काढली क्वालिटी ती काढली क्वालिटी. अरे काय मंडळ बी. तुमचं मंडळ सात्विक. एकदा मंडळाच्या नावानं टाळ्या वाजवा. मंडळ सात्विकन परत त्यांना 7 आमच्या चिंतामण दादांची. हा कारण चिंतामणी नाव सुद्धा कुणाच आहे? गणपती बाप्पाच आहे ना. आणि मग चिंतामण दादांनी हे सगळं वारकरी मंडळी कीर्तनकार सगळे मंडळी अगदी गोड नियोजन केलं. आता ही अशी मंडळी बी काय सुतत राहिले नाही तर लय अवघड झाले या. पण तुमच्या मंडळानं गोड कार्यक्रमाचं नियोजन केलं. कारण पंढरपूरची यात्रा झाली नाही, आळंदीची यात्रा झाली नाही, पण ननवरे वस्ती कीर्तन चालू आहे. आज आपल्या वस्तीवरच पंढरपूर झाले. म्हणून जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. एकच असावा वंशाचं नाव उज्ज्वल करणारा असावं. रत्न कसं असावं? हे छत्रपतींचे मावळे होते. 18 प्रगट जातीतले मावळे होते. कांदा भाकर खाऊन जगत होती. दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होती. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होते. लढण्याची प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये कशी निर्माण झाली आहे का? स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा? कधी जातीपातीचा विचार केला नाही. लढायला जाताना मावळ्यांनी कधी विचार केला नाही दिवस आणि रातीचा. अरे अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. कारण छत्रपतीने विचारच केला नाही मावळ्यांच्या जातीचा. जातपात कधी पाहिली नाही. आज ननवरे वस्ती ही सगळी माणसे वेगवेगळ्या विचाराची माणसं मांडीला मांडी लावून बसलो. ही ज्ञानोबा तुकोबाची कृपा महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे. कशाला म्हणायचं महाराष्ट्र? काय काय म्हणतात? करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. इतका बोगस महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. माणसानं मानून जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेव यांच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. शून्यातून स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींना कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण जीवनामध्ये तुकोबाऱ्यांची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सप्त्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जातपात आणि काष्ट. आणि राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रात सगळ्याची येते आहे अधिक हर
हे अधिकार इथं सगळ्याला अधिकार या बाप्पांच्या दरबारात भेदभाव नाही सगळ्यांचे विचार छत्रपती सगळी माणसं एका छत्राखाली आणली म्हणून छत्रपती म्हणून एक सांगतो तुम्ही शिवाजी महाराज आहेत तरुण युवकांनो कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज धंद्याला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज असा संकल्प गणपती बाप्पांच्या दरबारात करा तुम्ही आज थोड्या दिवसात तुम्ही असाल शिवाजी महाराज तुम्ही शिवाजी महाराज कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा आई वडिलाचं नाव उज्ज्वल होईल असं आयुष्यात काम करा या ठिकाणी साहेबांची उपस्थिती साहेब सुद्धा असं बघित तरुण तडफदार आहेत तरुण आणि PSI पदावर आहेत या अभ्यासाशिवाय माणसं मोठी होत नाहीत कॉपी करून पास होणारे गोरा माग आहेत ती काय फिरत्या खुर्ची कामाला लागतात का काय तवा हा या अभ्यासाची पावर आहे नमस्कारच घातला पाहिजे कोणी बी म्हणून तुकोबारे म्हणे असाध्य ते साध्य करीत असल्यास कारण अभ्यास तुका म्हणे माऊली सांगतात अभ्यासावनी गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष अभ्यास